या प्रत्येक वेदाला उपवेद आहे बरं का. म्हणून ऋग्वेदाला आयुर्वेद आहे, यजुर्वेदाला धनुर्वेद आहे, तसा सामवेदाला गांधर्व वेद आहे. हे जे सगळं आपण संगीत ऐकतो ना, याचा मूल स्रोत जर कुठे असेल तर तो सामवेदात लपलेला आहे. या सामवेदाच्या 1000 शाखा होत्या, आज 3 शिल्लक आहेत फक्त. इतक्या होत्या. त्यापैकी जैमिनी, कौथुमी आणि राणायणीय अशा 3 शाखा आज उपलब्ध आहेत. आमच्या सद्भाग्याने आम्हाला यजुर्वेदाबरोबर थोडासा सामवेदाचा संस्कार झाला. वाराणसीमध्ये आम्ही जटाघन शिकायला गेलो होतो, त्यावेळेला आमचे गुरुजी सामवेदातही निष्णात, त्यांनी आम्हाला थोडे सामवेदाचे मंत्र शिकवले. सामवेदाचं काम यज्ञामध्ये स्तुती करण्याचं आहे. ऋग्वेदाने देवतेला बोलवलं, आई ये, विराजी ये, बैठी ये, बोलवलं. त्यांचं अर्घ्यपाद्य केलं, मधुपर्क पूजा केली आलेल्या देवतेची. यजुर्वेदाने त्यानं जेवायला घातलं. षड्रस अन्नाचं ताट भरलेलं होतं. 4-5 कोशिंबिरी, 7-8-10 भाज्या, काय तळलेले पदार्थ आहेत, श्रीखंड आहे, बासुंदी आहे, कितीतरी प्रकारचे पदार्थ आणि असं अन्न त्या आलेल्या देवतेला आग्रह करून करून जेवायला घालणं, ही क्रिया आमच्याकडे यजुर्वेदाने केली आहे. आपण बघतो बघा, आमची पंगत बसली, घ्यावं त्याला वाढा वाढा, कशी करतात आमची मंडळी ही. म्हणून म्हणलं की यजुर्वेदात आक्रमकता आहे ती ही आहे. मी म्हणतो तितकं घेतलंच पाहिजे तुम्ही, अशी आक्रमकता आहे. पण देवता आली, तिचं स्वागत झालं, तिचं भोजन झालं. आता लोडाला टेकून बसलेत बरं का. एंटरटेनमेंट नको का काही, काय गाणं पाहिजे, काहीतरी त्यापैकी हवं. म्हणून त्यापैकी असणारं स्तुतीप्रधान जो भाग, त्याला उद्गाता म्हणतात. यज्ञामध्ये औद्गातृगण जो असतो तो वेदमंत्र गात असतो. आता आणि आपल्याला आणखीन एक याच्यात गंमत पाहायला मिळेल. सामवेदामध्ये त्याला स्तोभ असं म्हटलंय, म्हणजे हकारानी सुरुवात होतीये बरं का. हा ऊ हा ऊ हा ऊ, किंवा हऊ हऊ हा ऊ हा ओ हा ओ हाई, हाऊ हाऊ हुप. ह हे अक्षर याच्यामध्ये जागोजागी वापरलेलं आहे. आम्ही ऋग्वेद म्हणताना सुद्धा किंवा यजुर्वेद म्हणताना सुद्धा पहिल्यांदा काय म्हणतो, हरिही ओम. ह हे अक्षर आमच्या तोंडातून सगळ्यात पहिल्यांदा बाहेर येतं. या ह अक्षराला काय वैशिष्ट्य आहे हो? आपण सगळेजण बाकीचे अक्षरं पाहतो. प फ ब भ म, ओठाला ओठ, त थ द ध न, दाताला जीभ लागते, क ख ग घ ङ, अनुनासिक शब्द येतात, अक्षरं येतात. मग हचं काय वैशिष्ट्य आहे? ह हे अक्षर नाभीतून येतं, म्हणून याला महाप्राण असं म्हटलेलं आहे. ह ह उच्चार करायला. आणि पुरुष सूक्तानी काय सांगितलंय? नाभ्या आसीत अंतरिक्षम. भगवंताच्या नाभीपासून अंतरिक्ष निर्माण झालेलं आहे. मग मी सुद्धा भगवंताचाच अंश आहे. मग माझ्याही नाभीतून अंतरिक्षात पोचायची गोष्ट ठेवलेली आहे, आणि ते म्हणजे ह अक्षर आहे. उगीच नाही माऊली सांगत, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ह या उच्चारामध्येच हे सामर्थ्य दडून बसलेलं आहे. म्हणून अशा या
हकारयुक्त स्तोभानीयुक्त असा सामवेदाचा मंत्र एक सूक्त आहे, छोटं आहे. आणि या सामाचं नाव सेतू असे. सेतू म्हणजे काय? पूल, इकडून तिकडं जाणं. आणि मी हा जो पूल आहे हा असा बांधेन, अशामुळे तो मी पार करेन की याच्यामध्ये अक्रोधेन क्रोधम, शांती राखून मी क्रोधाचा पराभव करेन. सत्यामुळे मी अनृताचा पराभव करेन, तर श्रद्धेने मी अश्रद्धेचा पराभव करेन. आणि ही जी क्रिया आहे हा बांधलेला एक पूल आहे, म्हणून त्याला सेतू साम असं म्हटलेलं आहे. या सेतू सामाच्या मध्ये जे मंत्र आलेत ते अन्नाशी निगडीत आहेत. सज्जन हो, ध्यानात ठेवा की पुष्कळसं काही भरले ते आपल्या अन्नामध्ये. अन्नामधून आपल्या शरीरात गुणही जातात आणि अन्नामधून आपल्या शरीरात दोषही जातात. लक्षात ठेवा, आज आम्ही सदोष अन्न खातो आहे, परिणामी आमची बुद्धी भ्रष्ट होतीये. आज कुठेही उभं राहून काहीही खाल्लं जातंय. काय सांगू, फोडणीची पोळी खाण्याकरता लोक लाईन लावून उभी राहतात. याच्यापेक्षा दुर्दैव ते कोणचं असावं. पण कालाय तस्मै नमः असंच म्हणावं लागतं. म्हणून अन्नमय प्राण आहे, म्हणून याच्यात अन्नाचे मंत्र या सेतू सामात आलेत. आज आपण सगळेजण या एका उत्तम परिवारात आलेले आहात आणि कळत नकळत रोज काहीतरी शिकायला मिळतंय. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे तरी समजायला लागलंय की नाही. अहो, तेही समजत नव्हतं अशी वस्तुस्थिती होती. पण आपल्याला गुरु भेटल्यानंतर, सद्गुरू भेटल्यानंतर आपल्यातले हे दोष गळायला लागतात आणि आपोआप बदल होत जातो. आपण सुसंगतीत यायला लागतो. सुसंगती सदा घडो, ही गोष्ट आहे ना, त्यामुळे सांगितलेली आहे. तर आता आपण सामवेदाचं सेतू नावाचं साम आहे ते आपण ऐकूया. सुस्वरं श्रोत्रपीयूषं वेदमुख्यमिदं प्रभो मया प्रेम्णा निगदितं सामगानं चिरं शृणु. देवदेवोत्तमदेवता सार्वभौमखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायक वेद वेदान्त वेद्य पुराण पुरुषोत्तम सामवेदप्रिय सामवेदसेवाम् अवधारया. हाऊ 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 सेतुं स्तर सेतुं स्तर सेतुं स्तर दुस्तरान 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 दाने नादानं दाने नादानं दाने नादानं हाऊ हाऊ हाऊ. अहमस्मि प्रथमजारदा सेतुं स्तर सेतुं स्तर सेतुं स्तर दुस्तरान दुस्तरान
दुस्तरान अक्रोधेन क्रोधम् अक्रोधेन क्रोधम् अक्रोधेन क्रोधम् हाउ 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 पूर्वं देवेभ्यो अमृतस्य ना सेतुं स्तर सेतुं स्तर सेतुं स्तर दुस्तरान 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 श्रद्धया श्रद्धा श्रद्धया श्रद्धा श्रद्धया श्रद्धा हाउ 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 यो मा ददाति स देव मा सेतुं स्तर सेतुं स्तर सेतुं स्तर दुस्तरान 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 सत्येनानृतम् 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 हाउ 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 अहमन्नमन्नमदन्तमा एषा गतिः एतदमृतम् 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 स्वर्गच्छ 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 ज्योतिर्गच्छ 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 सेतुं स्थित्वा चतुरा ॐ स्वस्ति।